सगळे आक्रमक आहेत. कुणबी राहतो, आगरी राहतो, कोळी राहतो, वंजारी राहतात, भंडारी राहतात, आदिवासी लोक राहतात. मुंबईच्या चारी बाजूला चारही बाजूने होतात. आणि आम्ही जर असं ठरवलं असतं की जरा गेलं मॅनेज करायचं, येऊनच द्यायचं नाही, काय झालं असतो. पण आम्ही सणासुदीच्या काळामध्ये स्वास्थ्य बिघडवायचं नाही. आज पोलिसांवर केवढा मोठा दबाव आहे, एवढा मोठा गणेशोत्सव चालू आहे. दुसऱ्या बाजूने लक्षावधी माणसं त्या मुंबईचं म्हणजे कोंडी करायला निघालेली आहेत. ही स्थिती चांगली आहे का? अरे आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत ना. आम्ही आमच्या देशात मतभेद असू शकतात. आम्ही म्हणतो नेहमी की ह्या देशाला पोचण्याचं काम आम्ही शेतकरी म्हणून केलेलं आहे. आम्ही लाखाचे पोषण द्यावं, लाखाच्या पोषिंद्याची अशी परवड उडवता कामा नाही. मूळ समस्येला हात घातला पाहिजे. शेती हा व्यवसाय कोसळलेला आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातले सगळे लोक जे आज आहेत ते निश्चितपणानं अस्वस्थ आहेत. निसर्ग साथ देत नाही. वर्षानुवर्ष शेतीच्या संबंध अवजारांचे वाढणारे दर, मजुरीचे दर, त्याच्यानंतर नैसर्गिक कोप, त्याच्यामुळं शेती हा विषय इतका दुरापास्त झालेला आहे की शेतीत काही मिळणार नाही हे आता शेतकऱ्याच्या नवीन पिढीला पण माहीत नाही. पण ज्यावेळेला तो शिकून बाहेर येतो, बापाने त्याला एक सोनं त्याचे दागिने गहाण ठेवून, जमिनी गहाण ठेवून त्यांना शिकवलेलं आहे. आणि ज्यावेळेला तो बाहेर येतो त्यावेळेला त्याची जी परवड होते ना, त्या भयावह आहे. म्हणजे जे आरक्षण महाराष्ट्राला देशामध्ये ओबीसीना आहे त्या आरक्षणात सुद्धा आजही ओबीसी मुख्य प्रवाहामध्ये आलेलाच नाही. कुणबी झिरोवर आहे. कुणबी झिरोवर आहे. सर्वात मोठा घटक महाराष्ट्रात झिरोवर आहे. गर्वजनक बातमी, महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजातील सर्वात मोठा घटक कुणबी समाज हा घटक आहे प्रवर्गाचा, ओबीसीचा. आणि नक्कीच तो आज झिरोवर आहे, विश्वनाथ पाटील यांनी जाहीरपणे म्हटलेले. पण तरीही जरा की आम्हाला म्हणता मला कुणबी ओबीसी म्हणून द्या, कुणबी ओबीसी म्हणून द्या. ऑलरेडी कुणबी सर्वात मोठा घटक ओबीसीचा झिरोवर आहे. मला आता असं संशय आला की त्याला आता काही मोठे पुढारी ते काही वापरून राहिलेत का? म्हणजे त्यांना उद्या ह्या ओबीसीचे जे सीट तयार होतात नगरपंचायतीमध्ये, नगरपालिकांमध्ये किंवा म्हणजे राजकीय आरक्षण, या राजकीय आरक्षणाचा लाभ उठवायचा आहे का? असं तर नाही ना. आहे असंच आहे. अहो जर 100 जागा भरायच्या असतील तर आपण 50-50 हजार पोरांना बोलवतो. किती विदारक चित्र आहे ह्या देशातलं. शेती हा तुमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतीमधूनच तुम्हाला वृद्धीचा अवस्था ह्या देशामध्ये आणता येईल. महात्मा गांधींनी तेच सांगितलं होतं की ह्या देशाचं भलं करायचं असेल तर पहिल्यांदा खेड्याकडे जावं. आम्ही शहराकडे गेलो आणि त्यासाठी शहराला पोहोचण्यासाठी आज आम्ही खेड्याचा बळी दिला ना. आज आमच्याकडचं इरिगेशन झिरोवर आहे. ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही मुंबईची लगतची सगळी शहरं पोहोचतो. त्यांना पाणी देतो, माती देतो, दगड देतो, विटा देतो, सगळं देतो. आता वाढवून बंद राहणार आहे. परिस्थिती भयावह आहे आणि म्हणून